आणि आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे, परंतु याच दिवशी शिवरायांना नमन करताना राहुल गांधींकडून एक चूक झाली। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केल्यामुळे राजकीय वाद निर्माण झाला। राहुल गांधींनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्याऐवजी चक्क श्रद्धांजली अर्पित केली। राहुल गांधींच्या ट्विटमुळे ते चांगलेच वादात सापडलेत। राज्यातल्या सत्ताधाऱ्यांनी आक्रमक होत राहुल गांधींवरती हल्लाबोल केल्याचं पाहायला मिळतंय। बघा, जाणीवपूर्वक ही सगळी वक्तव्य होत असतात। हा महाराष्ट्राचा, मराठी माणसाचा अपमान करण्याचा जाणीवपूर्वक हेतू, सावरकरांचा वारंवार अपमान करणारे आता छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत यांची मजल गेली। हे चुकून झालेलं नाही, हे स्लिप ऑफ टंक नाही, आणि म्हणून त्यांची हे निंदाजनक वक्तव्य आहे आणि म्हणून त्यांनी माफी मागितली। बघा, औरंगाच्या पिल्लावळा करून अजून दुसरी काय अपेक्षा नाही। हे हिरवे साप आहेत जे औरंगाच्या विचारावर आमच्या देशामध्ये राजकारण करतात आणि म्हणून त्यांना नेहमी आमच्या शिवरायांचा द्वेषच दिसतो। देशाचे, जनतेचे, शिवप्रेमीची माफी मागितली पाहिजे। जयंतीच्या दिवशी आदरांजली व्यक्त करतात, पण राहुल गांधी हे नेहमीच या देशातल्या आणि विशेषतः महाराष्ट्रातल्या महापुरुषांच्या विषयी कळत नकळत अनादर व्यक्त करत असतात। त्यातलाच हा गंभीर प्रकार आहे। महात्मा गांधींच्या जयंतीला त्यांनी श्रद्धांजली दिलेली आहे आणि आजही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला त्यांनी होमेज म्हटलेला आहे, ज्याचा अर्थ हिंदीमध्ये श्रद्धांजली होतो। त्यामुळे संस्कृतीमधला फरक, व्याकरणाचा फायदा घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचं नावाने जे राजकारण भाजप नेहमी करते त्याचा आम्ही सर्वप्रथम निषेध करतो। आणि छत्रपती संभाजी महाराजांविषयी विकिपीडियावरती आक्षेपार्ह मजकुरावरनं शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली। अभिनेता कमाल आर खाननं देखील हा मजकूर आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती शेअर करत तो खरा असल्याचं म्हटलं आणि त्यामुळे वादात भर पडली। विकिपीडियावरील या मजकुराची गंभीर दखल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली आहे। अशा पद्धतीनं महापुरुषांची बदनामी खपवून घेतली जाणार नाही असा सज्जड दम त्यांनी दिला। अपमानित करणाऱ्यांना त्यांची जागा आम्ही दाखवू आणि अशा प्रकारे जर कोणी वागत असेल तर सरकारही माफ करणार नाही, शिवप्रेमी माफ करणार। अशा प्रकारे महाराजांची विडंबना होईल, त्यांचं चारित्र्याचं हनन होईल, अशा प्रकारचं लिहिणाऱ्यांना सुद्धा कारवाई करण्याची आवश्यकता आहे। राहिला विषय त्याचा, तर विकिपीडियाने जे काही लिहिलंय, सरकारचे हात बांधले आहेत का? त्वरित त्या प्रसारणावर बंदी आणून ती पोस्ट डिलीट करून त्याला फटके का मारत नाही, हा आमचा प्रश्न आहे। विकिपीडिया म्हणजे इतिहास नाही आहे। विकिपीडिया म्हणजे ज्याला जे वाटते ते टाकतो त्याच्यात, परंतु चुकीची माहिती टाकणे, ज्याने समाजाला दुखवला जाईल असे टाकणे हे निश्चित त्याचा निषेधच केला पाहिजे। आणि महाराष्ट्र शासनाने त्याच्याबद्दल ॲक्शन घेतली ही म्हणजे योग्यच आहे, पण ती ॲक्शन कमी झाली असं आम्हाला वाटतं। आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरती आधारित छावा सिनेमाला राज्यभरात, देशभरात मोठा प्रतिसाद मिळतोय। हा सिनेमा टॅक्स फ्री करावा अशी मागणी होतीये। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सुद्धा छावा सिनेमा टॅक्स फ्री करावा अशी मागणी सरकारकडे केली आहे। तर राज्यानं 2017 सालीच करमणुकीचा कर हटवला असल्याचं उत्तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिलंय। छावा सिनेमा टॅक्स फ्री करा अशी मागणी झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हे उत्तर दिलंय। आज छावा चित्रपट जो आहे, या छावा चित्रपटाला सरकारने टॅक्स फ्री करावं, ही देखील आमची आज शिवजयंतीच्या निमित्तानं एक नम्र स्वरूपाची शासनाला विनंती। मोठ्या प्रमाणात ही मागणी होतीये की हा सिनेमा टॅक्स फ्री करा, पण मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेला सांगू इच्छितो की इतर राज्य ज्यावेळेस टॅक्स फ्री करतात त्यावेळेस जो करमणूक कर आहे तो एंटरटेनमेंट टॅक्स त्या ठिकाणी माफ करत असतात। महाराष्ट्राने 2017 सालीच निर्णय घेतला आणि महाराष्ट्रामध्ये करमणूक कर हा आपण नेहमी करता रद्द केलेला आहे, त्यामुळे आपल्याकडे करमणूक कर नाही।
या शिवजयंतीच्या निमित्तानं अभिनेता विकी कौशलनं रायगडावरती हजेरी लावली. छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यासाठी वंदन करण्यासाठी विकी कौशल रायगडावरती पोहोचलेला. शिवजयंतीच्या निमित्तानं हजारो शिवप्रेमींची रायगडावरती गर्दी पाहायला मिळाली. बहुत अच्छा लग रहा है, मतलब वो ऑलमोस्ट एक बोलते हैं ना डिवाइन फीलिंग, वो फील हो रही है। और सच में इनके आशीर्वाद से अभी इनकी ब्लेसिंग लेके घर जाऊंगा तो आज मतलब बहुत एकदम संतुष्ट फील कर रहा हूँ। शेर नहीं रहा लेकिन छावा अभी भी जंगल में घूम रहा है। हम शोर नहीं करते, सीधा शिकार करते। आणि या बातमीसोबतच बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.